तर ग्रामपंचायत निवडणुका रखडल्याच्या कर्मचाऱ्यांना फटका बसलेला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। काही प्रशासकांना आर्थिक अधिकार नसल्याने कारभाराचे 3-13 झालेत। कर्मचाऱ्यांना पगारासाठी पंचायत समितीपर्यंत खेटे मारण्याची वेळ आल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर रोहित पवार यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटले ते आपण पाहूया। 14,000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याचा फटका सामान्यांसोबतच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना देखील बसतोय असं रोहित पवार यांनी म्हटलंय। काही ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकांना आर्थिक अधिकार नाहीत, तर काही ग्रामपंचायतींवर प्रशासकही नसल्याने कारभाराचे 3-13 वाजलेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आधीच तुटपुंजा पगार, त्यातही पगार होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचारी 6 महिन्यांपासून आर्थिक अडचणीचा सामना करतायत असं रोहित पवार यांनी म्हटलंय। कर्मचारी ऑनलाईन हजेरी बंद केल्याने वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना पगारासाठी पंचायत समितीपर्यंत खेटे मारावे लागतात असं रोहित पवार यांनी म्हटलंय। सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि ऑनलाईन हजेरी मंजूर करण्यात आलेल्या अडचणी सोडवण्याबाबत विचार करावा असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। तर नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके उद्या मायदेशी परतणार आहेत, दिल्लीत आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपकेंच्या संभाजीनगरमधील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कायम ठेवण्यात आला आहे। तर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मोठा धक्का पाहायला मिळतो। शपथविधीनंतर 2 दिवसातच कॅबिनेट मंत्री रामलिंग रेड्डींचा राजीनामा पाहायला मिळतो। रामलिंगा रेड्डींनी खाते वाटपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। चर्चा करून प्रश्न सोडू डी.के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली। लोकसभेनंतर राज्यसभेतही आसन व्यवस्था बदलण्याची डीएमकेची मागणी आहे। राज्यसभेच्या सभापतींकडे डीएमके पक्षाची विनंती पाहायला मिळते। सध्या राज्यसभेमध्ये डीएमके खासदार पहिल्या रांगेत काँग्रेसच्या बाजूला बसतात। काँग्रेसपासून वेगळं बसण्याबाबत राज्यसभेच्या सभापतींना डीएमकेचं पत्र अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सीबीएसईच्या पोर्टलवरील कथित सायबर हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय। सीबीएसईच्या तक्रारीनंतर आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद होती आहे। पोस्ट रिझल्ट सर्व्हिसेस पोर्टलवर सायबर हल्ले झाल्याची सीबीएसईची तक्रार आहे। डेटा लीक, डेटा ब्रीचचे कोणतेही संकेत नसल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। दिल्ली पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे। मौज मजा करण्यासाठी अल्पवयीन मुलानं 15 सायकल चोरलेल्या आहेत। पोलिसांकडून 1 लाख रुपये किमतीच्या सायकल जप्त करण्यात आल्या। लातूरमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाची धडक मोहीम पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यातील तब्बल 159 कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली। कारभारामध्ये अनियमितता आढळल्याने 44 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। रेणापूरमध्ये खतांमध्ये भेसळ आढळल्याने दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यामध्ये एप्रिलपासूनच आपण जवळपास 159 खतकम दुकानदारांची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये 41 लोकांचे आपण परवाने रद्द केलेले आहेत। काही परवाने हे काही कालावधीसाठी निलंबित केलेले आहेत आणि एक परवाना आपण कायमचा रद्द केलेला आहे। काही ठिकाणी जर आपल्याला लिंकिंगच्या बाबतीमध्ये जर कोणी आग्रह करत असेल तर तशा बाबतीमध्ये तात्काळ आम्ही भरारी पथकामार्फत कारवाई करत आहोत। तर अमरावतीमध्ये रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। कृषी बाजारपेठेमध्ये युरिया आणि डीएपीचं खत मिळत नसल्याचं चित्र आहे। इतर खतांचाही मोठा तुटवडा निर्माण झाला असून खताच्या किमतीही सरासरी 400 रुपयांनी वाढल्या आहेत। खरीप हंगामाच्या तोंडावर खताविना शेतकऱ्यांवर पेरणी करण्याची वेळ आली। तर केस कापण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे। सलून सेवा 20% महागली आहे। वाढते इंधनाचे दर आणि महाग झालेली सौंदर्य प्रसाधनं आणि वाढलेली दैनंदिन खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळानं सलून सेवांचा दरामध्ये तब्बल 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। ही नवीन दरवाढ 6 जूनपासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे।